आरएसएस मुर्दाबाद 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 नहीं चलेगी मुर्दाबाद आरएसएस मुर्दाबाद 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 आरएसएस मुर्दाबाद 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 मनुवाद मुर्दाबाद 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 मनुवाद मुर्दाबाद 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 आरएसएस मुर्दाबाद 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 मनुवाद मुर्दाबाद 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 खड़गे साहब संघर्ष करो हम तुम्हारे साथ हैं। काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय मल्लिकार्जुन खडगे साहेब यांची 4 दिवसाआधी सभा झाली होती आणि त्या सभेच्या दुसऱ्या दिवशी ज्या मंचावरून त्यांनी भाषण केलं तो मंच हा अस्पृश्य माणसाच्या मुळे तो हे झालेला आहे, कलंकित झालेला आहे अशा पद्धतीची भावना व्यक्त करत मनुवादी विचाराच्या काही लोकांनी इथं गंगाजल शिंपडून शुद्धीकरणाचं काम करण्याचं त्यांनी हे केलेलं आहे। वास्तविकता ही मानसिकता कोणाची आहे, कुठून हे विचार येतात? भारताच्या संविधानानं हे अस्पृश्यता संपवून टाकलेली आहे, भेदाभेद संपवून टाकलेला आहे, चातुर्वर्णीय व्यवस्था संपवली। त्यानंतरही संघानं जे विचार ह्या समाजामध्ये पसरवून ठेवलेले आहे, जे घाण ह्या समाजामध्ये निर्माण केलेली आहे त्याचीच परिणती आपल्याला लक्षात आली आहे। जो व्यक्ती दलित समाजातून आला, भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये ज्या पक्षाचं योगदान राहिलं त्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे, एका संविधानिक पदावर आहे, त्याच्या संदर्भामध्ये जर यांची ही भूमिका असेल, यांची ही भावना असेल तर ह्या देशातील सर्वसामान्य दीनदलितांची काय स्थिती असणार आहे? हा विषय फक्त मल्लिकार्जुन खडगे साहेबांचा नाही तर संबंध ह्या देशातील दलित गोरगरीब लोकांच्या संदर्भातला आहे, त्यांच्या प्रतीची भावना संघाच्या लोकांची आहे, त्याच्या विरोधातलं हे आंदोलन आहे। त्याचा जेवढा म्हणावा तेवढा निषेध व्यक्त केला पाहिजे, निंदा केली पाहिजे आणि संपूर्ण देशभरामध्ये काँग्रेस पार्टी आज मल्लिकार्जुन खडगे साहेबांच्या समर्थनार्थ आज रस्त्यावर आहे आणि ह्या कृतीचा आम्ही निषेध करतो आहे, त्यांचा विरोध करतो आहे आणि हा जो विरोध आहे संघाच्या लोकांनी समजून घेतलं पाहिजे। संविधानाच्या अनुरूप त्यांना ह्या देशाचा कारभार चालू नये असं वाटते, त्याची ट्रायल हे छोट्या छोट्या घटनांच्या माध्यमातून मुद्दामपणानं करून राहिलेले आहे। त्यामुळे समाजाने सुद्धा ह्या गोष्टीकडं अत्यंत गांभीर्यानं घेतलं पाहिजे, त्याचा आम्ही निषेध करतो, त्याचा आम्ही विरोध करतो।